ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कुठे ट्रेड भेटलेला आणि कसा वर्क झाला आहे, किती स्टॉप लॉस झाले आणि किती टार्गेट झाले ते आपण डेली ट्रेड घेतलेले अपलोड करतोय। तर इथे बघू शकता तुम्ही हा फर्स्ट सपोर्ट घेतलेला, पण इथे सपोर्ट घेतलेला पण ऑप्शनच्या चार्टवरती सपोर्ट घेतलेला नाही या कॅन्डलनी। मी ऑप्शनची कॅन्डल दाखवते तुम्हाला। तर इथे बघू शकता तिसरी कॅन्डल होती तिकडे सपोर्ट घेतलेली, तर तिसरी कॅन्डल रेड बनलेली आहे पण हॅमर व्यवस्थित बनलेला नाही। रेड हॅमर जरी व्यवस्थित असता, कॅन्डलची बॉडी व्यवस्थित बनली असती तर आपण नक्की ट्रेड घेतला असता, पण इथे बॉडी खूप बनलेली असल्यामुळे ट्रेड घेतलेला नाही। तर बँक निफ्टीमध्ये कुठेसुद्धा ट्रेड नव्हता आणि रेजिस्टन्स पण व्यवस्थित भेटले नाहीत। तर निफ्टी 50मध्ये बघूया। निफ्टी 50मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता तीच कंडिशन आहे। इथे सपोर्ट दिसत असेल पण ऑप्शनच्या चार्टवरती सपोर्ट नाही आहे। मी चार्ट दाखवते तुम्हाला। तर ऑप्शनच्या चार्टवरती इथे तुम्ही बघू शकता कॅन्डल टच झाली नाही, त्याच्यामुळे ट्रेड इकडे अवॉइड केलेला आहे आणि रेजिस्टन्स पण नाही भेटला व्यवस्थित, त्याच्यामुळे रेजिस्टन्सला सुद्धा पीईमध्ये सुद्धा आपण बघूया कुठे सपोर्ट भेटलेला का पीईमध्ये। तर पीईमध्ये सुद्धा इथे कुठे सपोर्ट नाही। इथे तुम्ही बघू शकता 22 आपल्याला वरती पाहिजे आणि 50 खाली पाहिजे, तर 22 वरती कुठेच नाही आहे आणि सपोर्ट पण नाही घेतला। या ग्रीन कॅन्डलला 22 वरती थोडी दिसत असेल, पण ग्रीन मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती 22च्या आहे आणि वरून जी ग्रीन कॅन्डल 22च्या वरती दिसत असेल ती वरती वीक आहे थोडा आणि हाय ब्रेक केले नसल्यामुळे आणि अपट्रेंड पण नाही, त्याच्यामुळे ट्रेड इकडे कुठे सुद्धा पीईमध्ये सुद्धा नव्हता। त्याच्यामुळे कोणत्याच इंडेक्समध्ये ट्रेड नाही मिळाला आज, त्याच्यामुळे कुठेही ट्रेड केलेला नाही। असं नाही की ट्रेड कुठेच भेटत नाही आणि कुठे पण ट्रेड करायचा, तर असं नाही। दिवस पूर्ण गेला तरी चालेल, पण ट्रेड असेल तरच ट्रेड घ्या, उगाच कुठे पण एंट्री घेऊ नका, कारण लॉसच होतो। लॉस करण्यापेक्षा व्यवस्थित स्ट्रॅटेजीनुसार प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट फॉलो करून जर ट्रेड घेतला तर नक्कीच तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल। तर अशा रीतीने मार्केटची आजची कंडिशन होती। गॅप अप ओपन झालं, थोडंसं वरती ओपन झालं, पण नंतर मार्केट निगेटिव्हमध्ये आहे, डाऊन ट्रेंडमध्ये आलेलं आहे। जास्त पण नाही म्हणता येणार, कारण बघू शकता निफ्टी बँक -97 आहे आणि निफ्टी 50 तर +10 आहे। जास्त पण अप ट्रेंड नाही आणि डाऊन ट्रेंड पण नाही आहे, नॉर्मल मार्केट होतं। तर त्याच्यामुळे इथे कुठेसुद्धा ट्रेड नाही भेटला। सेन्सेक्ससुद्धा बघू शकता +32 आहे आणि मेन म्हणजे आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती। तर इथे तुम्ही बघू शकता सेन्सेक्सची एक्सपायरी दिलेली आहे 25 मार्च आणि निफ्टी 50ची पण एक्सपायरी तुम्ही बघू शकता। निफ्टी 50ची 27 मार्चला एक्सपायरी आहे। सेन्सेक्सची आज एक्सपायरी होती, त्याच्यामुळे ट्रेड नाही सेन्सेक्समध्ये सुद्धा भेटला। तर अशा पद्धतीने आता 27 मार्चला तर बँक निफ्टीची पण एक्सपायरी आहे आणि निफ्टी 50ची पण एक्सपायरी आहे आणि मिड कॅप निफ्टीची पण एक्सपायरी 27लाच आहे। आपण चेक करूया मिड कॅपची कधी आहे, तर 27लाच आहे आणि फिन निफ्टीची एक्सपायरी तुम्ही बघू शकता 27लाच आहे। फक्त सेन्सेक्सची फक्त आज होती आणि अशा रीतीने ट्रेड कुठेही आपल्याला मिळाला नाही। आजचं सेटअप तुम्हाला मी दाखवलेला आहे।